गरम होत आहे आजकाल. बाप रे बाप, गरमी खूप वाढली आहे. येस सर. गुरु सर आले. सर ते मीटिंग फिनिश करून येत आहेत. त्यांचा कॉल आला होता. गुड. गुरु सर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले, खरंच आनंदाची गोष्ट आहे. हो हो हो. येस सर, अँड आय थिंक वी मस्ट अप्रिशिएट इट. करेक्ट आहे. हॅलो एव्हरीवन. हाय. काय कशाबद्दल बोलताय? बदललेल्या गुरु बद्दल बोलतोय. गुरु सरांबद्दल. काय विशेष? हेच की शनाया गुरु सरांच्या घरातून गेल्यापासून, रादर गुरु सरांच्या मनातून गेल्यापासून गुरु सर खूपच बदलले. म्हणजे नव्या जोमाने कामाला लागलेले आहेत, घरी आनंदी वातावरण आहे. हा, आता राधिका वहिनी अजून घरी गेलेल्या नाहीयेत, पण मला खात्री आहे लवकरच त्या घरी जातील. येस सर. आणि गुरु तर वहिनींना आता मदत पण करतोय. तुम्हाला सगळ्यांना खरंच असं वाटतंय की गुरु सर बदललेत आणि वहिनींना मदत करतायत? नाही नाही, तसं असेल तर नथिंग लाईक इट, ऍब्सोल्युटली. बट देन आय रिअली होप की मग गुरु सरांसारखाच शनायाला सुद्धा पश्चाताप झाला असेल. गॉड नोस. मला फक्त एवढंच वाटतं की गुरु सरांनी शनायाला परत जॉबवर घ्यायला नको. गुड मॉर्निंग. कशी दिसते मी? कशी दिसते खरं सांगू, आता आमच्या ऑफिस मधली शोभतेस. सर काय जोक करताय तुम्ही? मी पण आलोच. काही मेल्स चेक करायचे ते करतो मी. हा, आणि श्रेयस, नंतर मलाही येऊन भेट. काही अर्जंट डॉक्युमेंटेशन आहेत, ती आपण करूया. हा, येस सर. चला. सर या. आणि मी जरा काम देऊन येतो. ओके सर. शनाया मॅडम. यायच्या मॅडम कसला शनाया. आजचा अख्खा दिवसात तुला 2 प्रेझेंटेशन रेडी करायचे आणि माझा आजचा दिवसचा अख्खा स्केड्यूल नोट डाऊन करायचं आणि मला द्यायचं. तुझं काम का करू मी? कारण मी तुझा बॉस म्हणतोय म्हणून. हा, तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी तसं गुरु सरांना अपडेट करतो. हा, आताच तर. नाही नाही नाही, प्लीज थांब. सॉरी सर, मी करते काम तुमचं सगळं. गुड. अँड मेक इट क्विक. श्रेयस, हाय. हाय. कधी आलास कोल्हापूरहून परत? ट्रेनिंग संपल्यानंतर लगेच आलो इकडे. ऍक्च्युली तू त्या दिवशी आलीस ना, तेव्हा मी इकडेच होतो. तू फक्त नोटीस नाही केलीस. सॉरी, मी त्या दिवशी खूप टेन्शन मध्ये होते ना, तू तर बघितलंस ना. नो, इट्स ओके, इट्स ओके. कशी आहेस? मी मजेत. ऍक्च्युली खूप मजेत नाहीये मी सध्या. श्रेयस ऐक ना, तू ऐकलंस ना आता आनंद सरांनी मला किती काम दिलंय ते. तू प्लीज माझा वर्कलोड थोडा शेअर करशील प्लीज? ऍक्च्युली मला आवडलं असतं तुला मदत करायला, पण माझ्यावरच कामाचं प्रेशर खूप जास्त आहे. गुरु सरांचं पण काम संपवायचं आहे आणि पानवलकरांनी सुद्धा आतमध्ये बोलवलं, ऐकलंस ना तू. त्यामुळे सॉरी, मी नाही मदत करू शकणार तुला. या ओल्ड फर्निचरचं पानवलकर सरांचं काय काम? ठीक आहे, फाईन, बघते मी.
अरे काय लिहिलंय या फाईल मध्ये मला काहीच कळत नाहीये. ते काम देतात यार मला इकडे. गॅरीचा राग एकदा शांत होऊ दे, मग बघते आनंदला. माझ्या बापांना हे दाखवायचं हे काय चॉकलेट. चॉकलेट दाखवायचं असतं का खायचं असतं ते? दे मला, चल. नाही हे बाबांना मी बाबांना दिला. सोड रे, खाऊ दे मला, काहीतरी भूक लागेल तर मला. काय झालं? दात दुखतोय का? नाही, सॉरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गॅरी, अरे रे रे, काय दिवस आलेत. काय होतंय मला? असं सारखं अनइझी का फील होतंय? कामात लक्षच नाही लागत आहे. अरे प्लीज बोलव ना रे मला आत केबिन मध्ये. मला हे काहीच काम जमत नाहीये. खूप बोर होत आहे. शनाया इथे काम करते हे मी आता स्वीकारायला हवं. आणि आता तिच्याशी माझा काहीही संबंध नाहीये हे तिलाही कळायला हवं.